लग्नानंतर होईलच प्रेम. भाग 15. इकडे पूर्वा आता तिच्या त्या स्वातंत्र्यापासूनही कंटाळली होती आणि तिला कळलं होतं की तिचे बाबा तिला शोधत आहेत. तिने सगळ्या गोष्टींचा विचार करत खिडकीतूनच म्हणाली, नाही, मी परत अशा पद्धतीने जाऊ शकत नाही. अजून तरी नाही. मला माहीत नाही अद्वैत मला परत बघून काय रिएक्शन देईल. पण लगेचच ती पुन्हा म्हणाली, पण तो तर माझ्यावर खूप प्रेम करतो. नेहमीच त्याने माझ्या प्रत्येक हट्टाला आणि इच्छेला महत्त्व दिलं आहे. त्यामुळे तो रागावणार तर कदाचित नाही. हे विचार करून तिने एक दीर्घ श्वास घेतला. पण मूर्ख पूर्वा हे विसरली होती की जर अद्वैत तिच्यावर इतकं प्रेम करतो तर तिने त्याच्याशी बोलायला हवं होतं. असं लग्न सोडून पळून जाण्याऐवजी ती दोन्ही घरांची इज्जत पणाला लावून पळाली आणि अजूनही ती अपेक्षा करत होती की अद्वैत तिच्यावर रागावणार नाही. खैर, ती पुन्हा शांत होऊन तिच्या मित्रांसोबत व्यस्त झाली. इकडे स्वरा आज खूप आनंदी होती. तिने आयुष्मानला फोन करून तिचं स्टडीचं त्या घरात राहिलेलं सामान मागवून घेतलं होतं, जे ती तिच्यासोबत आणायला विसरली होती. पण तिला माहीत नव्हतं की आयुष्मानसोबत आणखी एक सरप्राईज तिला भेटणार आहे. सायंकाळी आयुष्मान राणा मेन्शनमध्ये पोहोचला. स्वरा त्यावेळेस त्याला तिथे दिसली नाही. ती तर अथर्वसोबत तिच्या खोलीत व्यस्त होती. शैलवीजींनी आयुष्मानला पाहून हसत विचारलं, अरे बेटा आत ये ना. तिथं का उभा राहिलास? तू असा वागतोयस जसं पहिल्यांदा आलाय. आयुष्मान हलकसं हसला आणि म्हणाला, असं काही नाही आंटी. त्याच्यासोबत परिधीजीही होत्या. शैलवीजींनी त्यांना पाहून हात जोडून नमस्कार केला. परिधीजींनीही हात जोडले. त्या थोडं संकोचत होत्या पण तरीही ठीक होतं. त्यांनी घरभर नजर फिरवली. शैलवीजींना समजलं होतं की त्या स्वराला शोधत आहेत. त्यांनी हसत सांगितलं, ती इथंच आहे. अथर्वसोबत असेल. आजकाल ती त्याच्यासोबतच वेळ घालवते. परिधीजी हलकसं हसल्या. तेवढ्यात शैलवीजींनी स्वराला हाक मारली. स्वराने वरून ओरडत म्हटलं, आली मम्मी. शैलवीजी तिच्या वागण्यावर हसल्या. तिथंच परिधीजींना तिच्या आवाजाची खनक ऐकून दिलासा वाटला. थोड्या वेळाने स्वरा अथर्वला उचलून खाली आली आणि तिचं लक्ष हॉलमध्ये बसलेल्या तिच्या भावा आणि आईकडे गेलं. एक क्षणासाठी तिचे पाय थांबले. आयु येणार हे तिला माहीत होतं. पण परिधीजींना पाहून ती थोडी चकित झाली. तिच्या लग्नाला 1 महिना होऊन गेला होता. या काळात परिधीजींनी तिला अनेक वेळा फोन केले होते. पण ती त्यांच्याशी फारशी बोलली नव्हती. आणि ही गोष्ट परिधीजींना खूप वाईट वाटत होती. ती त्यांची मुलगी होती. ती कशी काय त्यांच्याशी तोंड फिरवू शकत होती. आणि आज तिच्यासाठीच त्या अश्विनजींशी सुद्धा भांडल्या होत्या. स्वराने आयूला पाहून विचारलं, आयू, सामान आणस ना माझं? आयूने होकारार्थी मान हलवली आणि पुढच्या क्षणी उठून तिच्या गळ्यात मिठी मारली. ती हलकसं हसली आणि प्रेमाने म्हणाली, कसा आहेस तू? आयूने तिच्या चेहऱ्याला धरून हसत म्हटलं, मी ठीक आहे. तू ठीक आहेस ना? स्वराने हसत होकार दिला. परिधीजींना थोडंसं वाईट वाटलं. ती त्यांच्याशी बोलत नव्हती. पण लगेचच त्या उठून स्वरासमोर उभ्या राहिल्या. स्वराने त्यांना पाहिलं आणि परिधीजींनी तिला गळामिठी दिली. ती शांत झाली. तिचे हात ना त्यांना गळामिठीसाठी वर गेले, ना ती त्यांच्यापासून दूर होऊ शकली. डोळ्यात पाणी आलं होतं. तेव्हा परिधीजींनी हळूच म्हटलं, कशी आहेस बेटा? माहितीये खूप चुकीचं केलं मी. पण काय, तुझ्या आईला माफ करणार नाही का? खरं सांगते, तुझ्या पप्पांशी भांडले आहे यासाठी. माफ कर मला. ज्या वेळेस मला तुझ्यासाठी उभं राहायला हवं होतं, तेव्हा मी राहू शकले नाही. परिधीजी डोळ्यात पाणी आणून स्वराला गळामिठीत घट्ट पकडून बोलत होत्या. त्यांचा गळा भरून आला होता, जे स्वर स्पष्ट जाणवत होती. ती तिच्या आईवर किती राग धरून ठेवणार होती? हो, भूतकाळ बदलता येणार नव्हता. पण ती हेही विसरू शकत नव्हती की, भले तिच्या वडिलांनी कधी तिच्यावर तितकं प्रेम केलं नाही, तिच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, तरी तिची आई नेहमी तिच्यासाठी होती. भले त्या भेटू शकत नव्हत्या, पण फोनवर त्या नेहमीच तिला समजावायच्या, सांगायच्या, तिच्याशी बोलायच्या आणि तिचं ऐकायच्या. आणि लगेचच स्वराने तिचे हात वर करून त्यांना स्वतःच्या मिठीत घेतलं. दोघी आई मुलगी रडत होत्या. परिधीजींनी तिला स्वतःपासून दूर केलं आणि तिचे अश्रू पुसत तिच्या कपाळाचं किस घेत म्हणाल्या, बस बाळा. किती रडशील आता? मी आहे ना इथे. स्वरा सुबकताना म्हणाली, मला खूप वाईट वाटलं होतं, जेव्हा तू काहीच बोली नाही. आई, मी काहीही केलं नव्हतं. माझ्यावर विश्वास ठेव. मला कधीच दीदीच्या आनंदात अडथळा आणायचा नाही होता आणि मी तर तिथं यायचं सुद्धा नाही म्हणाले होते ना.
तू सांगितलं म्हणूनच आले होते. परिधीजींनी तिचा चेहरा धरून प्रेमाने म्हटलं, माहितीये बाळा, मला सगळं माहितीये. स्वराला हे ऐकून जणू एक मोठा दिलासा मिळाला. ती तिला चुकीचं समजत नव्हत्या, हेच तिच्यासाठी खूप मोठं होतं. त्या दोघी बऱ्याच वेळ गप्पा मारत बसल्या आणि नंतर आयू परिधीजींसोबत परत गेला. रात्री जेव्हा अद्वैत परत आला तेव्हा त्याला ती पलंगावर बसून पुस्तकांमध्ये गुंतलेली दिसली. त्याने हसत तिला बघत विचारलं, हे काय करतेयस तू? स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि आनंदाने उठून त्याच्यासमोर येऊन म्हणाली, तुम्ही आलात. अद्वैत हसत म्हणाला, वाटत तर असंच आहे. स्वराने नाक मुरडलं. अद्वैतने तिच्या कंबरेला धरून तिला जवळ ओढत म्हणाला, अच्छा ठीक आहे, नाही चिडवत. सांग, काय करत होतीस? तिने त्याच्याकडे पाहिलं, मग त्याच्या गळ्यात हात टाकत हसत म्हणाली, मामाजींनी माझं ॲडमिशन त्यांच्या युनिव्हर्सिटीत करून दिलं. मी कॉलेजला जाणार. ती जणू एखाद्या लहान मुलासारखी उत्साहित होऊन अद्वैतला सांगत होती. अद्वैत तिच्या गप्पा हसत ऐकत होता. तेव्हाच स्वराने त्याच्याकडे पाहून लगेच विचारलं, तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना? अद्वैतने तिचं नाक पकडून ओढत म्हटलं, मला तुझ्या शिकण्याने काय प्रॉब्लेम असणार? खरं तर माझी चूक आहे. मी विसरलोच की तुझ्याशी तुझ्या करिअरबद्दल बोलायला पाहिजे होतं. स्वराने त्याचा हा शब्द ऐकून आनंदाने त्याच्या छातीला बिलगत म्हटलं, तुम्हाला माहितीये, तुम्ही खूप चांगले आहात. अद्वैतने हसून तिला मिठीत घेत प्रेमाने म्हटलं, नाही, तू खूप चांगली आहेस. म्हणूनच तुला मी जास्तच चांगला वाटतो. तिने मात्र त्याच्या या शब्दांना उत्तर दिलं नाही. ती शांतपणे त्याच्या छातीला लागून राहिली. थोड्या वेळाने अद्वैत तिला स्वतःपासून दूर करत म्हणाला, जेवण केलं? स्वराने मान हलवून होकार दिला. तेव्हा अद्वैत म्हणाला, माझ्यासाठी आणशील का? भूक लागली आहे. स्वराने पटकन होकार दिला आणि स्वयंपाकघरात गेली. थोड्या वेळाने ती त्याच्यासाठी जेवण घेऊन आली आणि त्याच्याजवळ बसली. अद्वैत जेवताना तिच्या पुढच्या प्लॅनिंगबद्दल विचारत होता. स्वरा त्याला सांगत होती आणि त्याचवेळी अद्वैतने विचारलं, तस तू स्टार्टअप कशाचा करणार आहेस? म्हणजे कोणत्या प्रकारचा बिझनेस करायचाय? तिने त्याच्याकडे पाहिलं आणि हलकसं हसत म्हणाली, डॉल्स आणि सॉफ्ट टॉयजचा. अद्वैत जेवत असताना थांबला. त्याने स्वराकडे पाहिलं. तिच्या ओठांवर हलकीशी स्मित होती, पण डोळ्यांत एक वेगळं पोकळपण जाणवत होतं. स्वराने त्याच्याकडे पाहून हलकसं हसत म्हणाली, तुम्हाला माहितीये, मला नेहमीच सॉफ्ट टॉयज आणि डॉल्स खूप आवडायच्या. पण अभ्यासामुळे मी इथून दूर गेले आणि तिथं बोर्डिंग स्कूलमध्ये असं काही परवानगीच नव्हतं. माझं खूप मन होतं, एक मोठा टेडी बिअर घ्यावा आणि त्याला हग करून झोपावं. पण नाही करू शकले ना. आणि त्यावेळी माझ्याकडे स्वतःवर खर्च करायला पैसे सुद्धा नव्हते. तुम्हाला माहितीये, माझी एक कॉलेज फ्रेंड होती, मारिया. तिच्या बर्थडे पार्टीसाठी मी तिच्या घरी गेले होते. तिच्याकडे खूप साऱ्या सॉफ्ट टॉयज आणि डॉल्स होत्या. मी तिला विचारलं तर तिने सांगितलं की ती जेव्हा रागावायची तेव्हा तिचे बाबा तिला एक डॉल किंवा सॉफ्ट टॉय द्यायचे. तेव्हा मला खूप वाईट वाटलं, कारण माझ्या बाबांनी तर कधीच मला असं काही दिलं नव्हतं. त्याचवेळी मी ठरवलं की मी एक सॉफ्ट टॉयज आणि डॉल्स कंपनी सुरू करीन आणि त्यांच्या किंमती इतक्या परवडण्याजोग्या ठेवीन की कुणीही त्यांना विकत घेऊ शकेल. अद्वैत तिच्या गोष्टी खूप लक्षपूर्वक ऐकत होता. त्याला माहीत नव्हतं का, पण जेव्हा जेव्हा ती तिच्या भूतकाळाबद्दल काही सांगायची, अद्वैतच्या मनाला एक वेदना जाणवायची. ती इतकी एकटी का होती? हा प्रश्न नेहमी त्याच्या मनात येत राहायचा. अद्वैतने प्रेमाने तिचा चेहरा हाताने सावरला आणि म्हणाला, तू नक्की करशील, मला तुझ्यावर विश्वास आहे. स्वरा हसली. थोड्या वेळाने दोघे झोपले. नेहमीप्रमाणे ती अद्वैतच्या छातीला बिलगून सुकुनाने झोपली होती, पण अद्वैतची झोप जणू दूर पळाली होती. त्याने स्वराचे केस हळूच कुरवाळत तिला पाहिलं, मग काही विचार करून त्याने आपला फोन उचलला आणि कुणाला तरी एक मेसेज पाठवला. फोन साईडला ठेवून तो सुकूनने झोपला. सकाळी स्वरा जागी झाली तेव्हा ती पलंगावर एकटी नव्हती, पण तिच्यासोबत अद्वैतही नव्हता. तिने झोपेमुळे अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी साईडला पाहिलं आणि तिथं दिसलेलं बघून तिच्या डोळ्यांत आश्चर्याचा भाव उमटला. पलंगावर एक मोठा टेडी बेअर ठेवलेला होता, जो कदाचित तिच्या उंचीपेक्षाही थोडासा जास्त उंच होता. तिने त्या टेडी बेअरकडे पाहिलं आणि आनंदाने त्याच्यावर झेपावली. तिने तो टेडी बेअर घट्ट मिठी मारली. दरवाजाला टेकून अद्वैत तिच्याकडे बघत हसत होता. ती लहान मुलांसारखं वागत होती आणि त्याला तिला पाहून आनंद होत होता. स्वराने टेडीकडे बघून विचारलं, तुला इथे कोण ठेवून गेलं? तेव्हाच तिच्या मनात अद्वैतचा विचार आला.
तिने पटकन दरवाजाकडे पाहिलं, तिथं अद्वैत उभा होता. ती पटकन उठली, धावत जाऊन त्याला मिठी मारली. अद्वैतनेही हसत तिला मिठीत घेतलं. स्वराने आपलं डोकं वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि आनंदाने म्हणाली, हे तुम्ही आणलं का? अद्वैतने तिचा चेहरा प्रेमाने धरत म्हटलं, तुला काही हवंय आणि मी नाही आणू? असं कसं होईल? त्याचं हे ऐकून स्वरा अजूनच आनंदी झाली. तिने आपल्या पायांवर उंच होऊन आपले ओठ अद्वैतच्या ओठांवर ठेवले. तो एका क्षणासाठी चकित झाला, पण जस ती पटकन जवळ आली, तसंच पटकन ती दूरही गेली. अद्वैतने आपल्या ओठांना स्पर्श केला आणि तिला पाहून म्हणाला, हे काय झालं? निदान नीट तरी किस करायला हवं होतं. स्वराने दात दाखवून हसत म्हटलं, लोभ वाईट गोष्ट आहे. हे बोलून ती त्याच्यापासून दूर होऊन पुन्हा आपल्या टेडी बेअरसोबत व्यस्त झाली. पण अद्वैत आनंदी होता, तिला आनंदात पाहून. जणू त्याच्या आयुष्याचा हेतूच आता हा बनला होता, स्वराला ते सगळं काही परत मिळवून देणं, जे तिला कधीच मिळालं नव्हतं. क्रमशः